विषय मराठी बालभारती इयत्ता दुसरी. साबणाचे बुडबुडे. आर्या आणि विवान दोघेही एकमेकांच्या शेजारी राहत होते. एके दिवशी आर्या म्हणाली, विवान, आज आपण साबणाचे बुडबुडे तयार करूया का? विवान घरातून शिल्लक राहिलेल्या साबणाचे तुकडे घेऊन अंगणात आला. त्याने पाण्याच्या बादलीत साबणाचे तुकडे टाकले. साबणाचे पाणी तयार झाले. सूर्यप्रकाशामुळे पाणी चमकू लागले. विवानने हलकी फुंकर मारून बुडबुडे हवेत उडवले. हवेत रंगीबेरंगी बुडबुडे तरंगू लागले. आर्या आनंदाने उड्या मारत म्हणाली, अरे च्या, हे तर इंद्रधनुष्याच्या रंगाचे बुडबुडे आहेत. तिने एक बुडबुडा बोटाने हलकेच फोडला. हे पाहून दोघेही खूप हसले. विवान म्हणाला, बघ, हा मोठा बुडबुडा मी तयार केला. आर्याने तो पकडायला हात पुढे केला, पण तो हवेत उडून गेला. ती म्हणाली, अरे वा, हा तर माझ्याशीच खेळतो आहे. दोघांनी मिळून 100हून जास्त बुडबुडे तयार केले. काही छोटे, काही मोठे, काही चमचमणारे. कधी बुडबुडा आर्याच्या नाकावर बसायचा, तर कधी विवानच्या केसांवर फुटायचा. दोघेही खूप मजेत होते. शेवटी आर्या म्हणाली, विवान, आजचा खेळ सर्वात मस्त. विवानही हसून म्हणाला, हो, उद्या पुन्हा नवीन खेळ खेळूया. संपूर्ण अंगण रंगीबिरंगी बुडबुड्यांनी भरले होते. दोघांच्या चेहऱ्यावर फक्त आनंदच आनंद दिसत होता.